चांदूर रेल्वे येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक 137 अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त पोषण पंधरवडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। 1000 दिवस बाळाचे महत्त्वाचे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले। महिला किशोरी मुली यांना अंगणवाडीतील पोषण आहाराबद्दल माहिती देण्यात आली। चांदूर रेल्वे येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक 137 अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त पोषण पंधरवडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेविका लता बागडे या होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून महिला बचत गटाच्या अध्यक्ष माया लांजेवार, समाजसेविका रिजवाना शेख, महिला बचत गटाच्या सचिव निलिमा देशपांडे उपस्थित होत्या। मान्यवर महिलांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे हार घालून पूजन करण्यात आले, दीप प्रज्वलन करण्यात आले। अंगणवाडीमधील महिला व मान्यवर महिलांना पोषण आहाराविषयी प्रतिज्ञा देण्यात आली। सही पोषण देश रोशन असे नारे देण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्ष लता बागडे यांनी महिलांना जागतिक महिला दिनाचे महत्त्व पटवून दिले। महिलांनी आत्मनिर्भर व्हावे व स्वतःचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा असं त्या म्हणाल्या। महिला दिन साजरा करत आहोत। तसंच पोषण पखवाडा हा सुद्धा 8 मार्च ते 22 मार्च पर्यंत आम्हाला कार्यक्रम साजरे करायचे आहे। महिला जागतिक दिन आणि पोषण पखवाडा ह्या दोन्ही याचे उद्घाटन आणि महिला दिन साजरा करत आहोत। आणि महिलांनी चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त उंबरठ्याच्या बाहेर निघून प्रत्येक याच्यामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे। अंगणवाडी सेविकांनी पोषण गीत व प्रभात फेरी पोषण रॅली काढली। पोषण आहाराचे प्रात्यक्षिक सुद्धा सहभागी मातांनी दिले। स्वच्छता व आहार यांचे महत्त्व अंगणवाडी सेविका धनश्री राव यांनी सांगितले। उद्या महिला जागतिक दिन 8 मार्च त्यानिमित्ताने आपण आजच ॲडव्हान्स जागतिक दिन साजरा केलेला आहे। कारण आपण बघतोय ते जग आजकाल ॲडव्हान्स झालेलं आहे, म्हणून हा कार्यक्रम करायला काही हरकत नव्हती। कारण की उद्याचा रविवार सुट्टी आलेली आहे। महिलांना आपल्या मुलांचे कामं करण्या, शाळेचे कपडे आहे, बाकी इतर कामं जे करणे आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या येऊ शकल्या नसत्या, म्हणून आज आपला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तसे शासनाने जे पोषण पंधरवडा जो आम्हाला लावून दिलेला आहे जे कार्यक्रम आहे 8 मार्च ते 22 मार्च पर्यंत, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुद्धा महिलांना काही आहार बनवून आणलेला आहे। त्याचे प्रात्यक्षिक महिलांनी तयार केलेले आहे। त्यामध्ये सर्व प्रकारच्या भाजीपाला, जेवणाचे सगळे पदार्थ जे आपण बाळाला देण्यात येते ते बाळाचे पदार्थ बनवून आणलेले आहे। आंबट पदार्थापासून व्हिटॅमिन सी कसं मिळतं ते आपण या महिलांना समजून सांगितलेलं आहे। स्तनपान कसं करावं, स्तनपानाचे महत्त्व काय आहे, गरोदरपणाच्या 4थ्या महिन्यापासून कोणती काळजी घेण्यात येते हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना सांगण्यात आलेले आहे। कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या गरोदर व स्तनदा मातांना 1000 दिवस बाळाचे महत्त्वाचे यावर मार्गदर्शन करण्यात आले। महिला किशोरी मुली यांना अंगणवाडीतील पोषण आहाराबद्दल माहिती देण्यात आली। महिला दिनाचा कार्यक्रम राजीव गांधी अंगणवाडीमध्ये साजरा करण्यात आला। त्याबाबत थोडे 2 शब्द मी बोलते, ते तुम्ही माझी शांतपणे ऐकून घ्या। जागतिक महिला दिनाचं महत्त्व म्हणजे महिला ही आज प्रत्येक याच्यामध्ये पुढे आहे, ती कुठेच मागे नाही राहिलेली आहे। त्याच्यामुळं कसं आहे, प्रत्येक स्त्रीने हे घरकाम तर करायलाच पाहिजे, सोबत इतर जे आहे ॲक्टिव्हिटीज त्या पण तिने स्वीकारल्या पाहिजे। त्यामुळं कसं आहे, महिलाचं जे आहे खऱ्या अर्थाने महिला ही पुढे जाण्यास मदत होईल। 8 मार्च हा आपण जो जागतिक महिला दिन साजरा करतो त्याचं उद्देश की महिलांनी विविध कार्याचे आपले प्रगती केलेली आहे। ज्या महिला पुरुषांच्या पुढे गेलेल्या आहेत, ज्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून पुढे जातात, पण जेव्हा आपण पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून जातो तेव्हा पुरुषाला सुद्धा सोबत घेऊन आपण गेलं पाहिजे। बस मी एवढं सांगितलं। यावेळी जया मोटघरे, अंगणवाडी सेविका शीला नागणे, शीतल तिखे, उमा सुखदेवे, अर्चना ढेपे, सुनीता गिरी उपस्थित होत्या। बंडू आठवले, राजीव शिवणकर, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।